पालघर जिल्ह्यामधील दुःखद आणि डोळ्यातून अश्रू येतील अशी घटना घडली आणि अजून एका मुलीची हत्या झाली। जी हा मित्रांनो, दरअसल कहाणी अशी आहे, पालघर जिल्ह्यामध्ये मुरबे या गावामध्ये ही जोडी राहत होती। 19 वर्षाची स्नेहा चौधरी आणि 21 वर्षाचा सुमित तांडेल या दोघांचंही प्रेम प्रकरण होतं। हे दोघेही एकाच गावामध्ये राहायचे, त्याच्यामुळे या दोघांचं मिलनं म्हणजे भेटणं खूप जास्ती प्रमाणात व्हायचं आणि याच्यामुळे त्यांचं प्रेम प्रकरण जास्त वाढू लागलं होतं। या दोघांमध्ये जास्त प्रेम वाढू लागलं होतं। तारापूर येथे कारखान्यामध्ये हे दोघेही काम करत होते आणि सोमवारी सकाळीच हे कामाला जाण्यासाठी त्यांच्या घरून निघाले आणि मध्ये रस्त्यातच एक कुंभवली म्हणून गाव लागतं आणि त्या गावामध्ये दोघांची भेट झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांचं भांडण झालं। भांडण इतकं झालं होतं की दोघांना सुद्धा एकमेकांवर खूप राग येऊ लागला होता। मुलाला सुद्धा मुलीवरती खूप राग आला आणि त्याच्यानंतर त्या मुलाने रस्त्याकडेला एक दगड होता, तो दगड उचलला आणि मुलीच्या डोक्यात आपटला आणि एवढा मोठा तो दगड होता की डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं आणि मुलगी एकदम जखमी झाली होती। आणि त्याच्यानंतर त्या दोघांचंही भांडण सोडवण्यासाठी आसपासले म्हणजे त्या गावातले गावकरी तिथे पोहोचले आणि त्याच्यानंतर त्या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी या गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केला। पण त्याच्यानंतर त्या मुलाने सांगितलं की मी या मुलीला दवाखान्यात घेऊन जातो आणि असं त्या गावकऱ्यांना सांगून त्या मुलीला गाडीवर बसवून तो तिथून घेऊन गेला। तो दवाखान्यात घेऊन न जाता एकलारे या गावामध्ये एक बीच लागतो, त्या ठिकाणी तो घेऊन गेला आणि त्या मुलीला त्या ठिकाणीच मारून टाकलं। आणि त्याच्यानंतर भर दुपारी 2 वाजता पोलिसांना त्या मुलीचा मृतदेह सापडला। हे सर्व का घडलं? कारण त्या मुलीच्या वडिलांचं या दोघांच्या प्रेम प्रकरणाला खूप विरोध होता आणि याच गोष्टीचा राग त्या मुलाला आला आणि त्याच्या हातून ही घटना घडली। पण मित्रांनो, हे कितपर्यंत होईल? हे कधी थांबेल? आज मुलीची हत्या होईल, उद्या मुलीचा बलात्कार होईल आणि परवाला मुलगी आत्महत्या करेल। हे कितपर्यंत होईल? हे कधी थांबणार? हे दर दिवशी होत चाललंय, दररोज ह्या गोष्टी कुठं ना कुठं घडत आहेतच। ह्या कधी थांबणार? या गोष्टीचा जरा विचार करा। आणि मित्रांनो, त्या मुलीच्या आई वडिलांसाठी सुद्धा मी सांगतोय, त्या दोघांचं इतकं प्रेम होतं तर तुमची अडचण का? कारण तो गरीब होता। मित्रांनो, विचार करा, ज्या वयामध्ये तो गरीब आहे पुढे जाऊन तो तसाच राहील का? त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करेल का? नाही करेल ना, कारण तो काम करतोय, तो वयामध्ये आहे, यंग आहे, वाढगो झालाय का? नाही ना। जर आता तो गरीब आहे, आता त्याच्याकडे पैसे नाही, पण पुढे जाऊन तो पैसे कमावू शकतो ना। मग या गोष्टीला तुम्ही विरोध का करता? तो गरीब होता, मी मानतो तो गरीब होता, तुम्ही अमीर असाल, पण तो पुढे जाऊन पैसे कमावला असता, तुमच्या मुलीला त्यांनी पोसलं असतं की भुकपोटी त्यांनी ठेवलं असतं? नाही ना, त्यांनी हाल केलं असतं? नाही ना, कारण त्या मुलीवर तो इतका प्रेम करत होता। मग तुमचा विरोध का? या गोष्टीचा पण तुम्ही विचार केला पाहिजे। आणि त्याच्यानंतर त्या मुलासाठी मी म्हणतो की जर तुझ्या बहिणीसोबत, तुझ्या आईसोबत ही घटना घडली असती तर, माझ्या मुलीसोबत असं घडलं, माझ्या बहिणीसोबत असं घडलं, माझ्या आईसोबत असं घडलं, तुला वाईट वाटलं असतं की नाही? असतं ना। कुणाची पण बहीण गेली असती तर त्याला वाईट वाटलं असतंच, कुणाची पण आई गेली असती तर त्याला वाईट वाटलं असतंच। या गोष्टीचा पण तू विचार केला पाहिजे होता की ही पण कुणाची तरी बहीण असेल, ही पण कुणाची तरी मुलगी असेल, ह्या गोष्टीचा पण तू विचार केला असता। कारण तुला जीवनामध्ये मुलगी तर अनेक भेटल्या असत्या, पण जो जीव गेला ना तो परत कधी येणार नाही। त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या हातातून जी वाईट गोष्ट घडते ना, त्या गोष्टीला तुम्ही टाळा आणि पुढच्या गोष्टीचा तुम्ही विचार करा। जो राग आलाय तुमच्या मनामध्ये, त्या रागाला तुम्ही कंट्रोल करा। तुम्हाला जेव्हा राग येईल ना, फक्त 5 मिनिटं तुम्ही शांत बसा, तो राग तुमचा नाहीसा होईल। त्याच्यामुळे तुम्ही रागारागामध्ये काही पण करून बसू नका। जी गोष्ट तू केली ना त्यावेळेस तुला काही वाटलं नसेल, पण ती गोष्ट तू करून बसलास आणि आता तुझ्या मनामध्ये विचार येत असतील की मी ही गोष्ट नाही केली पाहिजे। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही रागाला कंट्रोल करा आणि अशा गोष्टी तुम्ही प्लीज करू नका। त्याच्यामुळे मित्रांनो, दोघांचं जर प्रेम असेल तर त्या प्रेमाला तुम्ही अडथळा देऊ नका, विरोध नका करू। भले तो गरीब असेल, त्यांचं दोघांचं जर प्रेम असेल तर ते प्रेमाने वागतील, पैसे कमावतील, त्यांचा संसार चालवतील। पण ह्या अशा गोष्टी घडवण्यासाठी त्या मुलाला किंवा त्या मुलीला प्लीज करून मजबूर करू नका आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचवू नका। बऱ्याच गोष्टी अशा भारतामध्ये घडत आहेत, आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडत आहेत। तुम्हाला बहीण पाहिजे, तुम्हाला आई पाहिजे, तुम्हाला बायको पाहिजे, तुम्हाला मुलगी पाहिजे। जर तुम्हाला मुलगी पाहिजे असेल, तुम्हाला बायको पाहिजे असेल, तुम्हाला आई पाहिजे असेल, तुम्हाला बहीण पाहिजे असेल,
मग त्या बहिणीचीच, त्या आईचीच, त्या मुलीची हत्या का करताय? मुलीला वाचवा, कारण मुलगी आहे तर संसार आहे, आणि संसार आहे तर जग आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा, आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा. थँक्यू. खतम.